भारतीय जनता पार्टी विनकर आघाड़ी की ओर से भगवान बिरसा मुंडा की 150वीं जयंती के अवसर पर भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। इस समारोह का उद्घाटन मध्य नागपुर के विधायक श्री प्रवीण जी दटके तथा पूर्व विधायक विकास जी कुम्हारे ने किया। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में गांधीबाग मंडल अध्यक्ष श्री संजय जी पालपांडे, इतवारी मंडल अध्यक्ष श्री श्याम जी बांदेकर, श्री गजानन खापरे, श्री चंद्रशेखर जी नगरधने, वीरकर, गहन वांगड़, कामिल अंसारी, कुंभारे, जितेंद्र बुराई, गजानन नुकरे, चेतन खापरे, विनोद बोरपागे, मोहित पौनीकर एवं समिति के पदाधिकारी उपस्थित रहे। कार्यक्रम का आयोजन विनकर आघाड़ी के पूर्व अध्यक्ष किशोर उमटकर द्वारा किया गया। श्याम गोविंदराव चांदेकर इतवारी मंडळ म्हणून आहे, भारतीय जनता पार्टीचे त्याचा अध्यक्ष आहे। आज हा जो इथे कार्यक्रम आयोजित केलेला होता तो बिरसा मुंडा जयंती निमित्त आज इथे विनकर आघाडी तर्फे हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता। हलबा समाज हा सुद्धा आदिवासी समाज आहे आणि आमचे सुद्धा भगवान बिरसा मुंडाच आहेत आणि म्हणून आमच्या भगवंताची आज इथे जयंती होती। त्या जयंती निमित्त आम्ही या दादरापूलच्या शाळेजवळ आज हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता। भगवान बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली अर्पित आम्ही या कार्यक्रमामध्ये केली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हलबा समाज हा सुद्धा आदिवासी समाजच आहे आणि या आदिवासी समाज म्हणून आम्हाला सुद्धा मान्यता मिळावी अशी या जयंती निमित्त आम्ही आमच्या भगवंताला विनंती केली आणि सरकारला सुद्धा सांगितलं की आमचा सुद्धा भगवान हा बिरसा मुंडाच आहे। तर बिरसा मुंडाचेच आम्ही सुद्धा पोरा आहोत, बच्चे आहोत, आम्हाला सुद्धा तुम्ही आदिवासी समाजासारख्या सवलती द्याव्या असं आम्ही या सरकारला सुद्धा कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे। क्यों नहीं हो रहा है? हमारे सरकार को आम्ही आमच्या सरकारला विनंती केलेली आहे की आम्ही सुद्धा हलबाच आहोत, परंतु सरकार करण्याच्या सुद्धा मागे आहे की हलबा समाजाला सुद्धा आदिवासीचं आरक्षण मिळालं पाहिजे। परंतु काही लोक कोर्टामध्ये गेलेले आहे। ही केस सुद्धा कोर्टामध्ये बऱ्याच वर्षापासून सुरू आहे। एकदा न्यायालयाचा निर्णय आला की कुठेतरी सरकारच्या मागे आम्ही विकासभाऊ कुंभारेंच्या माध्यमातून सरकारच्या मागे लागू, आमचे आमदार आहेत प्रवीणजी दटके यांच्या माध्यमातून आम्ही सरकारच्या मागे लागू आणि हलबाला आरक्षण मिळावं असा आम्ही प्रयत्न करू। आंबेडकर पूर्व विनकर आघाड़ी अध्यक्ष, वस्त्र उद्योग धोरण समिति महाराष्ट्र सदस्य, आज धरती आबा क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती ह्या टिमकी दादरापूरच्या प्रांगणमध्ये आज साजरी करण्यात येत आहे। आज ह्या कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने हलबा बांधव उपस्थित होता। ह्या कार्यक्रमामध्ये येणारी चळवळच्या बिगुल ह्या जयंतीच्या माध्यमातून आज ठोकण्यात आलेला आहे। समाजाचा भव्य आंदोलन येणाऱ्या डिसेंबर महिन्यापासून आमरण उपोषण हा हलबा समाजाचा सुरू होणार आहे। या हलबा समाजाला संघटित करण्याचा हा एक माध्यम होता आणि सगळे हलबा बांधव, महिला, विद्यार्थी, बुजुर्ग ह्या तन मन धनाने ह्या आंदोलनाला सहभागी करण्याकरता कटिबद्ध राहणार आहे। ज्या बिरसा मुंडांनी 14 वर्षाच्या वयामध्ये अंग्रेजाला त्याची जागा दाखवली आणि जल, जमीन और पानी ये हमारा है, मेरा गांव हमारा गांव हमारा है और हमारे गांव में हमारा अधिकार रहना चाहिए। इसीलिए बिरसा मुंडा जी ने संपूर्ण झारखंड में आंदोलन किया और पूरे अंग्रेजों को उनके 25 साल की उम्र में उनको अपनी जगह दिखाई और देश की आज़ादी की शुरुआत वहां से हुई। महात्मा गांधी जी को भी जो प्रेरणा मिली वो भगवान बिरसा मुंडा से मिली है। तो मैं आज के पावन पर्व पर यही कहना चाहता हूँ कि जो समाज संगठित हुआ है, ये क्रांति की आज मशाल जली हुई है। ये मशाल की आग आने वाली विधानसभा के अधिवेशन में ये निश्चित रूप से दिखाई देंगी। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने जो हमें संविधान में जो अधिकार दिया हुआ है, वो अधिकार को हटाने की किसी की भी आज ताकत नहीं है और कोई हटा नहीं सकता। जब तक संविधान जिंदा है, संविधान में हलबा जिंदा है और उसकी मांग जायज है। देख बघा, आंदोलन करणे म्हणजेच आम्ही जिवंत, आमची मागणी पूर्ण झालेली नाही, आमची मागणी जायज आहे आणि आम्ही संविधानिक लढाई लढतो आहे। सरकार कोणाची असो, आमचा पहिली मागणी आहे की विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळाली पाहिजे। कास्ट सर्टिफिकेट नंतर त्यांना व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे आणि फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी नाही तर ह्या मूलभूत अधिकार जे आमचे आहेत
ते संपूर्ण अधिकार आम्हाला मिळाले पाहिजे, हेच आमची मागणी आहे. युवा शक्ति परिवर्तन की असली ताकत और इसी ताकत को नई दिशा दे रहा है बिरसा मुंडा यूथ फोर्स. युवाओं की टीम सामाजिक सेवा, शिक्षा, रोजगार, जागरूकता, आदिवासी विकास. अध्यक्ष राहुल देवदास मडावी युवाओं को संगठित कर समाज के विकास और आदिवासी सशक्तिकरण की दिशा में ले जा रहे हैं एक मजबूत कदम की ओर. युवा बदलेगा तो समाज बदलेगा. बिरसा मुंडा यूथ फोर्स अध्यक्ष राहुल देवदास मडावी इनकी ओर से आप सभी को बिरसा मुंडा जयंती की हार्दिक शुभकामनाएं.